थँक्यू सो मच प्रसाद भाग्यवंत सर. तर आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच जी ट्रॉफी आपण देतोय मिस्टर प्रशांत जानी तब्बल 40 धावा ठोकल्या आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण माननीय नंदाताई रामचंद्र अधिकारी यांच्या वतीनं त्यांनी पुरस्कृत केलेली आहे. ऑल द बेस्ट या ठिकाणी दर्जेदार कामगिरी केली प्रशांत. आता आपण बोलणार आहोत नेक्स्ट मॅचकडे. अनघा 11 कोलम आणि त्यांच्या अगेन्स्ट मानुलीपाडा अशी लढाई आपल्याला पाहायला भेटेल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी या मैदानावरती धावा ज्या मात्र काही चेसिंग होत नाहीयेत. पहिल्या मॅचमध्ये 43 धावांचं लक्ष ठेवलं होतं शिवतेज दानभाऊ संघाच्या अगेन. त्यांनी देखील त्या धावा मात्र काही पार केल्या नाहीये. दुसऱ्या मॅचमध्ये तब्बल 62 धावांचं लक्ष ठेवलं अनखरपाडा संघाच्या अगेन्स्ट बापसई या टीमनं, परंतु त्या धावा देखील काही पेलवल्या नाहीत. तिसरी मॅचमध्ये आपण पाहिलं इथे देखील चेसिंग करणारी संघ मात्र काही चांगली कामगिरी करू शकला नाहीयेत. उंबारणी संघानं तब्बल 48 धावा बनवले, 49 धावांचं लक्ष ठेवलं आणि आई गावदेवी आपटी टीम देखील या स्पर्धेतून पराभूत झाली आहे. जाऊया मित्रांनो मॅचमध्ये. पुन्हा या ठिकाणी आपण मॅचला करतोय सुरुवात. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. आता इथे समीकरण बदलेल का हे नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल या मॅचमध्ये. यूं ही नहीं मिलती है राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. बोला चिड़िया से कैसे बनाते राशियाना, बोली चिड़िया भरनी पडती आहे उडान बार बार, तिनका उठाना पडता है. आपण पाहिलं तर भारतीय नियमानुसार 3:30 झालेले आहेत आणि मैदानावरती आता थोडासा हलकासा वारा देखील सुटलेला आहे. सो त्या अनुषंगाने वरती आपण पाहिलं तर सूर्यदेवता आणि खाली पवन देवता देखील या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्या समेत जोडलेले आहेत. दोन्ही संघाच्या 12 प्रतिनिधीचं हार्दिक असं स्वागत असेल आणि तुम्ही पाहू शकता त्या ठिकाणी अगदी सेलिब्रेशन होत आहे. सलामीची जोडी आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. मोहन आणि तुषार ही जोडी आपण इन ॲक्शन मध्ये पाहू शकाल. आता या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना किती धावा जमवल्या जातील जय बजरंग मानिवलीपाडा संघाच्या वतीनं हे आपल्याला पाहायला भेटेल. परंतु आता या दोन बॅटरवरती सर्व काही इथे मात्र नक्कीच सोपवणार आहोत. पाहूया आता या मॅचमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जास्तीच्या धावा येणं फार गरजेचं असेल. सलामीची जोडी आपण पाहू शकता. या स्ट्राईकला आहेत बॅटर तुषार आणि नॉन स्ट्राईक एंडला बॅटर कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अध्यक्ष मोहनजी राऊत यांना आपण इंडियन ॲक्शनमध्ये पाहू शकाल. आणि आता गोलंदाजी मार्गवरती बॉलर प्रेम ओव्हर द विकेटने जातील. इथे जर आपण पाहिलं तर ऑन साईडला जास्तीचा भर दिलेला आहे. लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑनच्या दरम्यान क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे. मजा येईल या मॅचमध्ये. जाऊ या मॅचकडे. पहिलाच बॉल. पंचांकडून कुठल्याही प्रकारचं सिग्नल नाही आहे कारण की डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. डॉट बॉलची समाप्ती होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. इथे मी तर म्हणेन की आता या मॅचमध्ये जय बजरंग मानिवलीपाडा टीम 30च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल अनघा 11 कोलम या टीमला. परंतु हा वाईट बॉल आपण पाहू शकाल. धावांचा श्री गणेशा झालेला आहे वाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. धावा कशा येऊ क्रिकेटच्या पटलावरती धावांना फार महत्त्व आहे. इथे विकेटला जेवढा महत्त्व नाही आहे तितके धावांना महत्त्व दिला जात असतो कारण की क्रिकेट हा फक्त धावांचा खेळ आहे.
इथे मात्र खोदून मारण्याचा प्रयत्न, बॅक टू दी बॉलर. त्या ठिकाणी चेंडूवरती थोडीशी फंबल जरूर झाली, परंतु एक धाव इथे आपल्याला पाहायला भेटली. धावसंख्या 2 या आकड्यावरती धावा आपण पाहू शकाल. आतापर्यंत दोन्ही संघाच्या वतीनं काही आक्रमकता केली जात नाहीये. कॅल्क्युलेटेड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 50-50चा मामला सध्या तरी आपण पाहू शकाल. पुढचा बॉल आपण पाहू शकाल. प्रेमचा ओ त्या ठिकाणी पंच केलाय. बॅकआउट पॉईंट रिझनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेले आहेत. एकच धाव मिळेल. धावसंख्या पोहोचेल धावपलकावरती 3 या आकड्यावरती धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी प्रेमच्या वतीनं आपण पाहू शकाल. आतापर्यंत नक्कीच 3 मॅचेसमध्ये आपण पाहिलं तर जय बजरंग मानविलीपाडा टीम नक्कीच पाहत आहे या मॅचला. सो त्या अनुषंगाने आता त्यांनी दडपण वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोलंदाजी करत असताना शिखंजा कसण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल तिथे आपल्याला डॉट पाहायला भेटलोय. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहू शकाल. धावसंख्या स्थिरावलेली 3 या आकड्यावरती. आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत. 3 धावा धावपलकावरती आहेत. मॅच मध्ये मजा येईल. दोन्ही संघामध्ये क्षमता आहे, क्वालिटी आहे. इथे मात्र खोदून मारलाय. त्या ठिकाणी पाहू शकाल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणी नाहीये आणि चेंडू सीमा पार 4 धावांसाठी संघर्षाचा बिगुल वाजवलाय आणि ठोकलाय चौकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटला. अगदी 12वे प्रतिनिधी देखील उभे राहून या फटक्याचं त्यांनी मात्र स्वागत केलेलं आहे. हे सर्व क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला भेटत असं, कारण की आपल्या संघासाठी, गावाच्या सन्मानासाठी आणि ही स्पर्धा जिंकण्याकरिता, आपल्या गावाचा गौरव उंचवण्याकरिता ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहू शकाल. ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषकचा हा थरार आपण पाहू शकाल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडूपर्यंत. इथे चुकेला माफी नाहीये. फलंदाज बाद होतील. पहिला धक्का आणि प्रेमला पहिली सफलता. झेल इथे मात्र दर्जेदार पकडली. लाजवाब झेल. कपिल देव निखलजे सरांची आठवण झाली. ही झेल त्या ठिकाणी पकडली आहे. दर्जेदार कामगिरी केली. दीपेश ज्यांना हा कारनामा या ठिकाणी केलाय. पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये असतं मित्रांनो. आणि आता ते समीकरण या ठिकाणी दाखवत असताना आपण पाहू शकाल बॉलर प्रेम. क्या प्रेम समल पाहोगे, पाहावं लागेल या मॅचमध्ये. आता एक चेंडू येते मात्र शिल्लक आहे. धावपलकावरती 7 धावा लागलेल्या आहेत. 7 धावा धावपलकावरती आहेत. एक गडी बाद झालेले आहेत. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर विवेक यांना इन अँड ॲक्शन मध्ये आपण पाहू शकाल. चला जास्तीचा वेळ आपण घेऊ नका, विनंती असेल. आज स्पर्धेला आपण फार काही उशिरानं सुरुवात केली. सो त्या अनुषंगाने आता मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारची हाईगाई केली जाणार नाही आयोजकांच्या वतीनं. इथे मात्र आपण पाहू शकतो बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये थर्डमॅनला ओहो मिसफीट झाली त्या ठिकाणी आणि चेंडू मात्र त्या ठिकाणी पावलांना अडवण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमा पार. काय दर्जेदार तिथे दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. अप्रतिम लाजवाब क्षेत्ररक्षण. आणि अशाच काही कमेंटमेंटची आवश्यकता असेल या मॅच मध्ये देखील. असं वाटलं होतं की चेंडू मात्र सीमा पार जाईल का, थोडं आम्हाला देखील पाहण्यामध्ये अडचण होत होती दरम्यान. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकाल थोडासा वेग धारण झालेला आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. बॅटची त्या ठिकाणी ओहो जबरदस्त क्षेत्ररक्षण विकेट किपरच्या माध्यमातून. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. अनिकेत धुमाळ, मयूर मगर, यश गायकर, उदय पोंडेकर आणि करण यांच्या अथांग प्रयत्नानं साकारलेली ही स्पर्धा ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषकचा हा थरार आपण पाहू शकाल. पुढचा बॉल मनीचा हा बॉल लाजवाब बॉल आहे. काय जबरदस्त बॉल आहे. अप्रतिम बॉल आपण पाहिलात. स्ट्रोक जो मात्र ऑफर करण्याच्या अगोदरच बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन शांत झाला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला भेटत आहे. धावसंख्या 10 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये मनीष चे 2 बॉल इथे मात्र झाले आहेत.
इथे लोअर फुटास बॉल त्या ठिकाणी फाईन स्क्वेअर लेग रिझन मधून चेंडू मिसफील्ड झाली आहे आणि ब्लॅक स्क्रीन कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी झन्नाटेदार चौकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. आपण जर पाहिला तर या ठिकाणी लोअर फुलटॉस बॉल होता. दरम्यान आपण पाहिला तिथे बॅटची आतली एज लागली आणि चेंडू मात्र जर पाहिला तर तिकडे फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते. चांगलं क्षेत्ररक्षण करणं अपेक्षित होतं, परंतु तसं काही झालं नाहीये. ते 4 धावा पाहायला भेटल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या कड्यावरती. आता 3 बॉल शिल्लक या षटकातील. 3 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. पुढचा बॉल इथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय त्या ठिकाणी. बॅकवर्ड पॉइंट रिझनला दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. अप्रतिम क्षेत्ररक्षण. इथे मात्र फलंदाज बाद होईल का? चुकीचा अनुमान त्या ठिकाणी. आणि काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? फलंदाज बाद इथे होत असताना विवेकला इथे मात्र परतावं लागेल. अगदी पहिली धाव जी आहे ती मात्र वेगानं घेणं फार गरजेचं होतं आणि तसं झालं होतं, परंतु दुसरी धाव घेण्याकरिता हा ना असं समीकरण पाहायला भेटलं आणि त्यामुळे इथे मात्र फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोहिल आलेले आहेत. सोहिलला आता इनायर ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत. 15 धावा धावफलकावरती आहेत. मनीष इथे मात्र कमबॅक होण्याचा प्रयत्न आहे, कारण की आतापर्यंत जर आपण पाहिलं तर मनीषनं चांगली गोलंदाजी केली. एक चौकार जरूर त्याच्या या षटकामध्ये पाहायला भेटला, परंतु या बॉलवरती त्याने कमबॅक केला. एक विकेटची त्यांनी प्राप्ती केली. आतापर्यंत 2 गडी बाद 15 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. व्यूहरचना देखील थोडासा परिवर्तन. लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरकडे क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलेलं आहे, कारण की डावखुरे हाताचा बॅटर सोहिल मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्यामध्ये क्षमता आहे. सो त्या अनुषंगाने त्याच्यावरती थोडासा अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. जबरदस्त बॉल आहे त्या ठिकाणी, परंतु इथे मिसफील्ड झाली आहे. बॅकवर्ड पॉईंटला यावं लागलं चेंडूवरती. दरम्यान इथे 2 धावांचा भुगतान करावा लागला. जिथे आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण केलं असतं तर फक्त एकच धाव झाली असती, परंतु एक धाव अजून जास्तीची बहाल झाली आहे. धावसंख्या 17 याकड्यावरती आपल्याला पाहायला भेटली आहे. बॉल चांगला होता. बॉलमध्ये कुठल्या प्रकारे कमतरता दाखवली नाही मनीषनं. खोलवर टप्प्याचा बॉल होता. बॅटची एज घेऊन चेंडू मात्र बॅकवर्ड पॉईंटकडे ट्रॅव्हल झाला होता. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 17 या आकड्यावरती धावा लागलेल्या आहेत. सरासरी चांगली सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 10.0ची सरासरी, परंतु आता इथे शेवटचा बॉल शिल्लक आहे. या बॉलवरती मी तर म्हणेन की मोठा फटका येणं फार गरजेचं आहे अनगा 11 कोलम या टीमला. बघा 2 षटकाची इथे मात्र समाप्ती झालेली आहे. गुणलेखक या ठिकाणी उपलब्ध नाही आहे, सो त्या अनुषंगाने कुठेतरी अडचण होत आहे तुमच्यापर्यंत समीकरण पोहोचवण्याकरिता. त्यामुळे आम्ही देखील दिलगिरी व्यक्त करतोय. सर्व काही गोष्टी होत असतात या क्रिकेटच्या पटलावरती. आपण मनुष्य आहोत, चुका ह्या होत असतात सातत्यानं. असा जगामध्ये कुठलाही मनुष्य नसेल की जो चूक करत नसेल, परंतु चुकीची दुरुस्ती होत असते सातत्यानं. आपण अनेक स्पर्धामध्ये पाहत असतो. 2 षटकाची समाप्ती, धावसंख्या 17. इथे मात्र बॅकवर्ड पॉईंटला पंच केलाय. चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल झालाय आणि चेंडू सीमा पार 4 धावांसाठी चौकार. आणि या दरम्यान मंचावरती देखील आगमन झालेलं आहे प्रतीक यशवंतराव यांचं. आपलं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं, आणि आपलं देखील स्वागत केलंय बॅटर मोहन चौकाराच्या रूपानं. यश मैदानाच्या आतमध्ये त्याच्यावरती प्रहार आल्या चौकार पहिल्याच बॉलवरती पाहायला भेटतोय. प्रेक्षकांची गर्दी देखील या ठिकाणी नक्कीच वाढेल या स्पर्धेमध्ये. इथे चांगला फटका आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉईंटला येत आहेत, त्या ठिकाणी दूर राहत आहेत. चेंडूपर्यंत पोहोचतील. दरम्यान चेंडू 4 धावांसाठी त्याच दिशेनं मात्र ठोकलाय अजून एक दर्जेदार चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. ऑफसाईड ऑफस्टम थोडीशी आपटी दिली बॉलला आणि बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये चांगला वेळ त्या ठिकाणी मिळाला फलंदाज मोहन यांना. आपण पाहू शकाल
ऑफसाईड ऑफस्टम तुम्ही गोलंदाजी करताय. बॅकवर्ड पॉईंट आपण जर पाहिलं तर थोडासा वाईड आहे आणि सो त्या अनुषंगाने खूप खाली जागा आहे मोहनला तिथे फटकेबाजी करण्याची आणि त्याचा फायदा त्यांनी मात्र नक्कीच घेतला आहे. या षटकामध्ये तब्बल धावा लागलेल्या आहेत 25. अजूनही 4 बॉल इथे मात्र शिल्लक आहेत या षटकातील. यशचं हे षटक आणि या षटकाचा चांगला खरपोस समाचार घेतला जात आहे. बॅटर मोहन आतापर्यंत 12 धावांवरती बॅटिंग करत आहेत. पुढचा बॉल आपण पाहूया. या ठिकाणी कमबॅक होईल का यशचा, की पुन्हा एकदा मोठा तडाखा दिला जाईल. हा बॉल आपण पाहू शकाल वाईड आहे. वाईट बॉलची समाप्ती इथे होत असताना धावफलकावरती अजून एक धाव जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 26 धावा धावफलकावरती. इथे मात्र आपण पाहू शकाल त्या ठिकाणी हा बॉलला डायरेक्ट हिट केला होता, परंतु किंचितचा बॉल तिथे मात्र वाचलाय. बॅकअप त्या ठिकाणी थोडं दूर वरून आलं, सो त्या अनुषंगाने इथे चांगल्या जास्तीच्या धावा भेटल्या. इथे मात्र अजून धावा आपण पाहू शकाल. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल आमचे पंच देखील थोडासा हास्य स्मित देत आहेत, कारण की त्यांना वाटलं त्या ठिकाणी तब्बल 3 धावा खर्च झालेल्या आहेत. हे सर्व काही आपल्याला पाहायला भेटेल मॅच मध्ये. धावसंख्या पोहोचली धावपलकावरती 29 धावा लागलेल्या आहेत. 29 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. हे क्रिकेट आहे, जितका जुना तितका नाविन्यतेनं भरलेला हा खेळ आहे. आणि सर्वप्रथम जर आपण पाहिलं ना, बॅटिंग करणारी टीम धावा कशा येत, ज्या धावा मात्र बनवत आहेत आणि पुढील येणाऱ्या पुढच्या इनिंगमध्ये पूर्णपणे दडपण येत आहे. आतापर्यंत 3 मॅचेसमध्ये असंच काहीतरी समीकरण आपल्याला पाहायला भेटलं. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहू शकाल अनगा 11 कोलम टीम, ज्या धावा इथे मात्र येत आहेत त्या धावांचं स्वागत केलं जात आहे. अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी, डाव तुझा येताच गबावशी लपली खेळी, गाड करी मग गोलंदाज संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घेवाया, जो तो पात टाके. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र उपस्थित आहेत. फक्त एकच धाव मिळेल. एक धावेवरती समाधान मानावं लागेल आणि इथे मात्र बाद. फलंदाजानं थोडीशी पॉपिंग क्रीज सोडली होती आणि भुगतान करावं लागलं. धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये सोहिलला परतावं लागेल. धावा चांगल्या येत होत्या या ठिकाणी. सोहिलला गरज होती का येणाऱ्या पुढील इनिंग मध्ये? नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल, कारण की महत्वाची विकेट होती. ते धावा तुमच्या बॅटमधून येत आहेत. कुठल्या प्रकारचे आपण जर विचार केला तर त्यांच्या सोबतीला बॅटर मोहन देखील चांगल्या टच मध्ये आहेत. त्यांच्या बॅटमधून चांगल्या धावा येत आहेत. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल गणेश जे मात्र आलेले आहेत. आणि आपण पाहू शकता आता मोहन राऊत यांचे छोटे बंधू गणेश, दोनों भाई दोनों तबाही आता करतील का? कारण की आता जर आपण पाहिलं तर तब्बल 8 बॉल अजूनही शिल्लक आहेत. हा बॉल आपण पाहिला तर वाईट बॉल. इथे अजून एक धाव स्कोर कार्डवरती सोडली जाईल. आता आत्मविश्वास आपण पाहिला तर अनगा 11 कोलम टीमचा इथे वाढलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये या धावा इथे मात्र येत आहेत. 31 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही जर आपण विचार केला तर या षटकातील 2 आणि पुढील षटकातील 6 म्हणजे तब्बल 8. इथे हा बॉल दर्जेदार आहे, हा दर्जेदार आहे. दुसऱ्या बाजूला यश देखील आता या उरलेल्या काही या चेंडूमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. अजून एक बॉल इथे यशचा शिल्लक असेल. या षटकामध्ये आतापर्यंत 14 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या 31 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. एक टप्पा नव्हे तर दुसरा टप्पा घेऊन चेंडूला फेकतील. दरम्यान 2 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि इथे पुन्हा आपण पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण. आणि इथे देखील 3 धावा आपण पाहिल्यात. खराब क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन की मानवीय पाडा संघाचं अतिशय खराब असं क्षेत्ररक्षण. 3 धावा इथे पाहायला भेटल्या आणि दरम्यान षटकाची इथे मात्र समाप्ती झालेली आहे. षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा 3 गडी बाद लागलेल्या आहेत. 34 धावा लागलेल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी आपण पाहिलं तरी या चुकीचा भुगतान मैदानाच्या आतमध्ये होत आहे. आणि सातत्यानं आपण देखील म्हणत असतो की क्रिकेटच्या पटलावरती तुमची बॅटिंग, क्षेत्ररक्षण, गोलंदाजीने तुमचा प्लॅन जो मात्र अचूक असणं फार गरजेचं आहे. आणि कुठेतरी क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी इथे मात्र चुकीची होत आहे. आणि बॅटिंग करत असताना अनगा 11 कोलम टीम इथे मात्र चांगली संघर्षाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये देत आहेत. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, परिश्रम करने से जीत हो जाती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए
कोई मान नहीं होता, अरे जब तक न पडे हतोडे के घाव तब तक पत्थर भी भगवान नाही होता. चांगली बॅटिंग आपण मोहन यांच्या वतीनं या आजच्या या मॅचमध्ये पाहिलीत. दर्जेदार कामगिरी आहे. 34 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. आता या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 15 धावा जर आल्या तर चांगली धावसंख्या होऊ शकेल, जेणेकरून जे 3 संघांनी आजच्या दिवसामध्ये कामगिरी केली आहे ती कामगिरी इथे मात्र अनघा 11 कोलम टीम देखील करू शकेल. परंतु आता इथे जय बजरंग मानिवलीपाडा या टीमला आवश्यकता आहे ती म्हणजे काहीशा डॉट बॉलची, विकेट घेण्याची. आणि विकेट मी तर म्हणेन की मिस्टर मोहन यांची विकेट फार महत्त्वाची असेल. धावसंख्या धावपलकावरती 34 लागलेले आहेत. आता इथे मात्र आपण पाहू शकता चौथं षटक, हाणामारीचं षटक, चेंडू कुणाच्या हातामध्ये सुपूर्द केलं जाईल हे नक्कीच आपण पाहूया. यस, रोहनच्या हातामध्ये बॉल सुपूर्द केलेला आहे. चर्चेला थोडंसं उदाहरण आलेलं आहे, परंतु जास्तीची चर्चा आपण करू नका, विनंती असेल. कारण की आजचा आपण जर दिवस पाहिला तर आज उद्घाटन पर सामना देखील खेळण्याकरिता आपल्याला भरपूर काही वेळ झाला. मान्यवर देखील आज मंचावरती उपस्थित होते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोहन, समोर असेल मोहन. इथे चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला, जबरदस्त फटका, व्हाट अ शॉट. वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलनं फेकून दिलाय चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला नक्कीच हा फटका पाहायला भेटतो. का दर्जेदार फटका या ठिकाणी आपण नक्कीच पाहिलात. बॉल इथे जर पाहिलात गुडलँड स्पॉटमध्ये होता, थोडासा उसळी घेणारा बॉल होता आणि तिथे आपण जर पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरकडे क्षेत्ररक्षक नाहीये आणि सो त्या अनुषंगाने तिथे फटकेबाजी केली आणि आज 6 धावा वसूल केल्या. धावसंख्या 40 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. इथे गतीचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता, परंतु थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत, फक्त एकच धाव या ठिकाणी मिळेल. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 41, लॉस ऑफ 3 विकेट. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, परिश्रम करने से जीत हो जाती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. जिंदगी अपने दम पे मुकम्मल हो पाती है, औरों के दम पे तो सिर्फ और सिर्फ जनाजे उठा करते हैं. या मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग होत आहे. तब्बल 41 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे. कोलवटप्प्याचा बॉल खोदून मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिजनला सरकलेला आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे सफल होईल का, आणि तो देखील सफल झालेला आहे. काय जबरदस्त खेळ आहे. क्रिकेट बहादुरों का साथ मिलता है. कहते ना दोस्तों की तुम्ही जर हिमतीनं खेळाल तर नक्कीच क्रिकेट देखील तुम्हाला साथ देईल. हे समीकरण क्रिकेटचं असतं. ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत या क्रिकेटच्या पटलावरती. धावसंख्या धावपलकावरती आता मात्र थोडासा वेग धारण झालेले. 43 धावा लागलेले आहेत. उरलेले 3 बॉल आहेत. इथे रोहनला आता काहीसा कमबॅक करणं गरजेचं असेल. पुढचा बॉल समोर गणेश आहे, बॅटची एज लागते त्या ठिकाणी. दरम्यान 1 धाव कंप्लीट, परंतु पाहूया त्या ठिकाणी कंप्लीट झाली का नाही. धाव कंप्लीट झाली नाहीये. फलंदाज बाद होतील या ठिकाणी. मोहन यांना परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. काय बॅटिंग केली आहे, आणि नक्कीच खेळाडू कक्षामध्ये देखील त्या खेळाडूची गुणवत्तेला इथे मात्र खूप चर्चेला उदाहरण आलंय. काय जबरदस्त 10 चेंडूमध्ये तब्बल 25 धावांची खेळी, आणि आवश्यक होतं. आणि ज्याप्रमाणे मॅच आजच्या दिवसामध्ये आपण पाहिले तर 43 धावा देखील चेस होत नाहीयेत. इथे जर आपण पाहिलं तर आपण आतापर्यंत धावा बनवलेल्या आहेत 43. अजूनही जर विचार केला तर 2 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता देवेंद्र आलेले आहेत. धष्टपुष्ट थोडा सडपातळ बांधायचं जरूर आहे, परंतु क्रिकेटमध्ये शक्ती नव्हे तर युक्तीचं प्रदर्शन करणं फार गरजेचं आहे. पुढचा बॉल रोहनचा. इथे जबरदस्त फटका, लोअर फुलटास बॉल, आणि चेंडूला फेकून दिला सीमा पार. 6 धावांसाठी फटक्यात आहे वजन, आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. षटकार. लोअर फुलटास बॉल. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर आहे. पुढे टाकण्याचा प्रयत्न होता रोहनचा, जास्तीचा लोअर फुलटास गेला, आणि लॉंग गॉन, वाईडिश लॉंग ऑनच्या वरून चेंडू फेकून दिलाय. झन्नाटेदार सिक्सर. धावसंख्या 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. आता शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक आहे. 12वा प्रतिनिधी देखील आवाज या ठिकाणी करत आहे की अजून एक वन्स मोर अगेन फटका येणं फार गरजेचं आहे. ओ, इथे मात्र हा बॉल दर्जेदार आपल्याला पाहायला भेटला. इथे फलंदाज बाद होईल. इथे या शेवटच्या बॉलमध्ये इथे
जय बजरंग मानिवलेपाडा या टीमचा आत्मविश्वास वाढेल का येणाऱ्या पुढच्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. आता इथे धावा जमवलेले तब्बल 49 आणि जिंकण्याकरिता 50 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. दर्जेदार बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली आणि नक्कीच या 50 धावा चेस होतील की डिफेन्स चला तर आपण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय लवकरात लवकर. चला वेळ खर्च करू नका. 50 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. चला तर आपण जास्तीचा वेळ खर्च करणार नाहीये. 3:55 झाली. आयोजकांचं फार मोठेपण आहे. आपण जर पाहिलं तर तुमच्याकरिता ते टाइम देखील सेट करत नाहीयेत. अगदी चांगली संकल्पना ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषकच्या वतीनं आपण पाहू शकाल. काही संघांनी आज उशिराने देखील उपस्थिती दाखवली तरी देखील आयोजकांचं प्रेम या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटलं. चला क्षेत्ररक्षण आपण सजून घ्या. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. चला तर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे कारण की आपण पाहिलं तरी ते आणि दरम्यान कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील आमचे साथी समालोचक वाईस ऑफ कल्याण, वाईस ऑफ ठाणे, प्रसाद भाग्यवंत सर. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत रहा, पाहत राहा ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषकचा हा थरार. थँक्यू सो मच. पुन्हा जमलेल्या तमाम खेळ रसिकांचं आणि उपस्थित सर्व खेळाडू त्याचनंतर युट्यूबच्या माध्यमातून जी स्पर्धा आपण पाहताय, स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा सन्मानाची आणि स्पर्धा गौरवाची आपण पाहताय. ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषक 2026 पर्व पाहतोय आणि 26च्या पर्वातील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. एका बाजूला टीम जय बजरंग मानिवलीपाडा त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय. अनगा 11 कोलम संघाला पाहतो आपण. देवेंद्र पहिला बॉल प्रचंड वेग या चेंडूमध्ये, चेंडू पडल्यानंतर
इष्टिकाच्या हातामध्ये विसावतोय. कुठल्या स्पॉटवरती चेंडू पडला आणि इष्टिकाच्या हातामध्ये विसाव दरम्यानचा बॉल आहे. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलनं सुरुवात झाली आहे. चांगली सुरुवात करून दिली आहे गोलंदाजना. दरम्यानचा पुढचा बॉल हा ट्रॅकर चेंडूला आडवा बॅटनं प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप मोठा आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय. पहिला चेंडू. दुसऱ्या चेंडूवरती येतो हा दमदार चौकार आणि मिळतील 4 धावा. चौकार दाखवलाय परंतु इथनं 50 धावा विजयासाठी बनवायच्या तिथनं टीम मानिवली पाडा संघाला. आणि चौकार दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा पुढचा बॉल हा ट्रॅकर चेंडू उजव्याष्टीच्या बाहेर रमसापर्यंत पंच वळतात. विशेषर खराब बॉल आहे. अतिरिक्त धाव जोडली जाईल स्कोर कार्ड वरती. फॅन बोर्ड 5 धावा धावफलकात लागल्यात आणि आजच्या दिवसातील शेवटची लढत आहे. आणि शेवटच्या लढतीमध्ये कोणता संघ बाजी मारेल या सामन्यामध्ये मानिवली पाडा की कलम संघ. दरम्यानचा हा फटका प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. टेनिस बॉल पटला मधला सर्वात सेफ एरिया आणि चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हवेशी वार्तालात करत चेंडू आर पार षटकार. दरम्यान षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक पाहिला आपण तर दुहेरी अंकामध्ये 11 धावा धावफलकात लागल्यात. सलामीची जोडी मैदानाच्या दाखल आहे. निलेश आणि प्रशांतला पाहतोय आपण आणि P1 मध्ये देवेंद्र आहे. दरम्यानचा पुढचा बॉल रिव्हर्सचा फटका. यावेळेस पंचांनी आपली हाताळली आणि विकेटचं पतन. येस बाटकट आहे आणि बाटकटच्या माध्यमातून सिंगल इकवडली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. नाही ना सॉरी डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही ऑफिशियल पंच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. दोन चेंडू मध्ये 2 तर विकेट कॅरी केले. तर राहुल डायव्हर आणि राजा डायव्हर यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज. यावरचा फटका. दरम्यानचा फटका मिड विकेटला ट्रॅव्हल सॉफ्टने ड्राईव्ह करतो. चेंडूला अडवला. तब्बल या 2 धावा म्हटलं तर 2 धावा अजून वाचवल्यात. कदाचित चौकार पाहायला मिळाला असता पण चांगल्या प्रकारचा एफर्ट आपला मिड विकेटला पाहायला मिळाला. त्यानंतर अडवला चेंडू आणि या 2 धावा वाचवल्यात. खेळामध्ये प्रत्येकी धावेला किंमत द्या कारण ज्या ज्या वेळी एखादा संघ एका धाव्याने परास्त होत असतो त्या वेळी त्या धावांची किंमत मोजावी लागते. परंतु इथनं 2 धावा वाचवल्यात. चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे. मॅनेडी पॉवर प्ले सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दरम्यानचा फुल टॉस बॉल आहे. गॅप मोठा आहे. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. येतोय हा आणखीन एक दर्जेदार चौकार. एक षटकांचा खेळ संपला आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली आहे 17 या अंकावरती. टीम मानिवली पाडा संघ. सध्या तरी 50 धावा इथनं बनवायच्या होत्या परंतु सुरुवात चांगली केली आहे टीम जय बजरंग मानिवली पाडा संघाने. आणि इथनं दडपण आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये निर्माण केलं टीम कळम संभासमोर. आणि इथनं कशा प्रकारचं क्रिकेट असेल कारण क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहत आलो ज्या ज्या वेळेस जो संघ चांगल्या प्रकारचा खेळ दाखवत असतो तो संघ स्पर्धेमध्ये पुढे जात असतो. आणि आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पाहतो आपण भव्य दिवस भगवमय वातावरण आहे
आणि वातावरणामध्ये आजचा हा पहिला दिवस ब्रदर्स ग्रुप आयोजित आई एकविरा चषक 2020चा थरार आपण एन्जॉय करताय. एक षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा, 17चा खतरा सदरी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. कारण 17च्या अंकावरती कदाचित एखादा विकेट, षटकार, चौकार पाहायला मिळेल का. गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये आता संस्कार आलाय आणि संस्कारला इथनं इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल. कारण संघ अडचणीत आहे. कारण पहिल्या षटकाचा विचार केला 17 धावा धावफलकावरती लागल्यात आणि संघ सध्या अडचणीत आहे. टीम कळम संघ आणि इथनं अडचणीतनं सावरावं लागेल. संकटात आहे, संकट मोचन इथनं बनावं लागेल आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल गोडसे यांकडनं संस्कार सज्ज झाला. तर हा प्रकार इथनं लाऊड अपील केली गेली आहे. पंचांकडे कटाक्ष टाकले गेलाय, परंतु पंच दोन्ही ऑफिशियल आहेत. परंतु पंच शेवटच्या अटेंज वरती टिपला झेल आणि संपला फलंदाजा खेळ. यस अंपायर डिसिजन. यस विकेट. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का आणि बॅटची लिडिंग एज पाहिली आपण आणि एस्टनच्या मागे सुरेख कॅच कॅरी केला आणि पहिला विकेट आणि पहिला धक्का टीम मानिवलीपाडा संघाला इथनं. नक्कीच मी मगाशी म्हटलं की 17चा खतरा मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे आणि सध्या तरी 17चा खतरा लागत असताना टीम मानिवलीपाडा संघाला विकेटचं पतन झालंय आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या दाखल झालाय तिसऱ्या क्रमांकावरती. विशाल आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. आता इथनं विशालला चांगली कामगिरी करावा लागेल. कारण पहिल्या षटकाचा विचार केला 17 धावा बनल्या होत्या आणि आता दुसरं षटक प्रघाती पथावर आहे आणि संस्कारला पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. दरम्यानचा पुढचा बॉल वन्स अगेन संस्कार. हा ट्रॅकर स्क्वेअर लेगला क्लिअर केले चेंडू सीमारेषा बाहेर येतोय. हा संघर्षाचा षटकार आणि षटकाराच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 23-23 धावा, लॉस ऑफ 1 विकेट टीम मानिवलीपाडा संघ. नक्कीच अप्रतिम स्पर्धा आपण पाहताय. ब्रदर्स ग्रुप आयोजित एकविरा चषक आई एकविरा चषक 2026 हे पर्व आपण पाहताय आणि अनेक साऱ्या भूमिका असे याच्यामध्ये आपण पाहता. मॅन ऑफ द सिरीज साठी जी स्पोर्ट्स सायकल आहे, त्याच नंतर मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी माननीय श्री कैलास शेठ रामचंद्र धुमाळ यांच्या माध्यमातून. त्याच दरम्यान बेस्ट बॅट्समन साठी अजय शेठ ठाकरे, युवा उद्योजक कांबा यांच्या माध्यमातून, त्यानंतर उत्कृष्ट शूज सनीदादा पाटील यांच्या माध्यमातून आणि उत्कृष्ट चषक करणदादा तुळशीराम धुमाळ यांच्या माध्यमातून लाभल्या आणि मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफ्या माननीय सौभाग्यवती नंदाताई अधिकारी यांच्या माध्यमातून लागल्यात. अनेक सारे योगदान या स्पर्धेमध्ये. त्या दानशूर दात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्याच नंतर सन्मान चिन्हासाठी ट्रॉफ्या विकास शेठ वाळकू पानसरे साहेबांकडून लाभल्यात. त्याच नंबर पाण्याची सोय सुद्धा प्रमोद तुकाराम मगर यांच्या माध्यमातून लाभली. त्यानंतर अनेक सारे दानशू दात्यांचं इथनं पुणे स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. विकेटचं पतन धक्का क्रमांक दुसरा टीम जय बजरंग मानिवलीपाडा संघाला लागलेला हा दुसरा धक्का आणि इथनं कमबॅक करतोय. आता सेकंड स्पेल मध्ये आपण संस्कारला पाहतोय. जरी फुलरलिंगच्या बॉल हाफ ट्रॅकरच्या बॉलवरती षटकार पाहिला आपण, परंतु त्यानंतरचा कमबॅक सिंगल आणि ही विकेट महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर दाखल झाली आहे. आता
चौथ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज दाखल झालाय. यशला पाहतो आपण इथनं आता 50चं टार्गेट आहे. 50 धावा डिफेंड करेल का टीम कोलम संघ इथनं आणि का 50 धावा चेस करेल टीम मानवी संघ हा प्रश्न आहे. तर वीरा एलएम बापसई आणि त्यांच्या अगेन्स्ट एकता स्पोर्ट घोटसई संघ दोन्ही संघांना विनंती असेल की आपण टॉस साठी या. ऑफिशियल कॉल असेल यावेळेस. बॅटची लिडिंग एज आणखीन एक धक्का विकेटचं पतन. तू चल मैं आया हे समीकरण पाहत असताना लागलेला हा तिसरा झटका टीम मानिवलीपाडा संघाला विकेटचं पतन. तर चला बापसई संघाचं कॅप्टन आणि घोटसई संघाचं कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. ऑफिशियल कॉल आहे आपल्याला. वेळ कमी आहे आपल्याकडे. आपण लगेच टॉस साठी या कारण उशीर नकोय कारण आज विचार केला तर 12:55 पहिला चेंडू प्रॉपिंग क्रीज वरती ट्रॅव्हल होताना आपण पाहिलाय. परंतु स्पर्धा आज खरोखर पहिल्या दिवसामध्ये उशीर झाला. तर टीम बापसई संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस साठी या. दरम्यानचा हा बॉल प्रॉपर मिडल ऑफ द बॅट आणि स्क्वेअर लेगला चेंडू फेकून दिलाय. हा वेशी वार्तालाप करत चेंडू सी मारीशा बाहेर. षटकार आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 30 ऑन बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट आणि इक्विशन मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी 12 मध्ये 20 ची गरज टीम जय बजरंग मानिवलीपाडा संघाला. तर नक्कीच आपण टॉस करतोय. एका बाजूला एकता स्पोर्ट घोटसई त्यांच्या अगेन्स्ट बापसई या संघ इथनं टॉस जिंकलाय टीम बापसई संघाने आणि प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे आणि आमंत्रित केलंय टीम घोटसई संघातनं क्षेत्ररक्षणासाठी. लगेच सामना सामन्याला दोन्ही संघ वेळेवरती उपस्थित राहा. आपण लगेच त्या मॅचला सुरुवात करू. परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारचा सामना रंगतोय एका बाजूला टीम जय बजरंग मानिवली पाडाच्या अगेन्स्ट कोलम हा संघ पाहतो आपण सध्या फाईट करतो कारण समीकरण इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये 12 मध्ये बनवायच्या विजयासाठी 20 धावा. दरम्यानचा वाईड बॉल अतिरिक्त धाव जोडली गेली आहे. दरम्यान हा फटका सॉफ्टने ड्राईव्ह करतात. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. थोडेसे फंबल परंतु सिंगल इक्वडली गेली आहे. सिंगलच्या मदतीनं आता धाव फलक पुढे सरकेल. 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचला टीम जय बजरंग मानिवलीपाडा संघ. इक्वेशन 12 मध्ये 18 बनवायचे आहेत. निर्णायक षटक इथनं अतलावं लागेल. लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. जर एखाद्या वेळी फलंदाजी लेंथ जर ओळखली कदाचित मोठे फटके मिळू शकतात. परंतु लेंथ जर प्रॉपर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली तर कदाचित डोकेदुखी वाढेल फलंदाजांची मैदानाच्या आतमध्ये. 11 मध्ये 18 बनवायचे आहेत विजयासाठी टीम मानिवलीपाडा संघाला. कोणता संघ या स्पर्धेमध्ये टिकून राहील कोणता संघ या स्पर्धेमधून पराभूत होईल. दरम्यानचा गतीमध्ये परिवर्तन. चेंडू सॉफ्टने ड्राईव्ह करतात. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक झाली कंप्लीट आणि एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये कारण गोलंदाजीचा दर्जा आणि क्लास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण अचूक टप्प्यावरती ज्या ज्या वेळी आपण गोलंदाजी कराल त्या त्यावेळी चांगल्या प्रकारची गोलंदाजी होईल आणि मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम आपण मैदानाच्या आतमध्ये कराल. आता इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये 10 मध्ये बनवायच्या विजयासाठी त्या 17 धावा टीम जय बजरंग मानिवलीपाडा या संघाला. दरम्यानचा पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन परंतु प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडू फेकून दिलाय.
मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद फुंकणारा षटकार आणि षटकाराच्या मदतीनं धावसंख्या धावपकडे जाऊन पोहोचली आहे ती 39. लॉस ऑफ 3 विकेट आणि इक्विशन मैदानाच्या आतमध्ये उरलाय. 9 मध्ये बनवायच्या त्या 11 धावा. आता इथनं सामना खुला केलाय कारण प्रॉपर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिला. कदाचित चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला पडल्यानंतर आणि ज्या प्रकारची बॅट मध्ये दाखवली फिरवली चेंडूला मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल केला षटकारांसाठी आणि इक्वेशन बदलला. 6 मध्ये विजयासाठी बनवायच्या 11 धावा. दरम्यानचा पुढचा बॉल यावेळेस आणखीन एक तडाखा मिड विकेटला क्लिअर केलं. आता येतोय हा उत्तुंगा आकाशाशी वार्तालाप करत हवेशी प्रश्न विचारत चेंडू सी मारेशा बाहेर निघून चाललाय. येतोय ब्रँडेट षटकार. दरम्यान षटकार आला आणि आता इक्वेशन बदलला. पुनर्च्या 8 मध्ये विजयासाठी 5 धावेची गरज आहे. टीम मानिवली संघाला डिफेंड होतील का कारण चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती. दरम्यानचा हाही फटका MS धोनी स्टाईल न सामना फिनिश केलाय आणि आजच्या दिवसातील पहिली षटकार हॅट्रिक ज्याच्या बॅट मधनं पाहिली. वेल फिनिश आणि नो डाऊट अबाउट या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया विशालला, ज्याने त्याच्या बॅट मधनं 3 षटकार ठोकून आपल्या सामन्याला एका ओव्हर राखून सामना जिंकून दिलाय.